मी नेमकी कुठली जागा आहे? सगळीकडे फक्त अंधार आहे. मागे पुढे वर खाली काहीच नाहीये. मला कोणी अडकवलं असेल का? इथे अडकले का मी? माया मायाने अडकवलं असेल का मला? परत कुठल्या तरी मांत्रिकाला सांगून दिलं मला कैद केलं असेल का? नाही, तसं जर असेल तर मग मी सुटणार कशी? माया, माया तुझी बहीण? नाही, माया माझी बहीण नसणार. माया माझी बहीण असूच शकत नाही, कारण तिने त्या मायाने अंबिका ताईचा खून केलाय. वेदाचे बाबा, माझी राधा ताई कधीच कुणाचं वाईट करू शकत नाही. काय झालं मीरा? नाही, माया माझी बहीण कशी असू शकते? आय नो, फोटो खूपच खराब झालाय, पण जरा तरी ओळखीचा वाटतोय का? जस्ट ट्राय वन्स. फोटो खूप खराब आहे, नाही कळत आहे काहीच. ओके ओके, रिलॅक्स, काम डाऊन, शांत हो. हे बघ, कारण की आपल्याला जी इन्फॉर्मेशन मिळाली ना त्याप्रमाणे डेट मॅच होती. 13 जानेवारी 2005ला तुझं ते ॲक्सिडेंट झालं. मग तुझी बहीण हरवली आणि 24 जानेवारी 2005ला हे ॲडमिशन झालं. अहो, पण माझी राधा ताई एवढ्या लांब या आश्रमात कशी काय आली? काका, ही राधा इथे कशी आली? म्हणजे हिचं ॲडमिशन कोणी केलं? हां, जावळेबाई. त्या जावळेबाई घेऊन आले होते तिला. जावळेबाई? हो. नाही, म्हणजे कसं आहे ना, त्या गावाहून परत येत होत्या. हां. तेव्हा हायवेला रस्त्याच्या कडेला सापडली पडलेली तिला. आणखी काही इन्फॉर्मेशन? काय ना सर, मी त्यावेळेला नवीन जॉईन झालो होतो, त्यामुळे मला सुद्धा फार काही माहीत नाही हो. या जावळेबाईचा पत्ता आहे का तुमच्याकडे? इन केस आम्हाला त्यांना जाऊन भेटायचं असेल तर. 4 वर्षापूर्वी जावळेबाई वारल्या. सगळीकडून अडकलोय आपण. नावाचं काय? राधाताईचं नाव बदलून माया का ठेवलं असेल? हा, त्यावेळेला अजून 2 राधा या आश्रमात होत्या, म्हणून कदाचित नाव बदललं असेल. काय म्हणाला तुम्ही? राधा नावाच्या 2 अजून मुली होत्या. आम्हाला त्यांच्या फाईल दाखवा ना तुम्ही. त्यांची ऍडमिशन 2001 ची आहे. तारखा मॅच होत नाहीत ना. मीरा, हे बघ, इथे लिहिलंय की राधाच्या मानेवर जन्मखून आहे. तुझ्या ताईच्या मानेवर जन्मखून होती? नाही सांगता येते काहीच. मीरा, रडू नको, शांत हो. हे बघ, आपण चेक करूयात.
मायाच्या मानेवर जन्मखून नसली तर ती तुझी बहीण नाही आहे, पण जर का जन्मखून असली तर तुझी ही निरुपयोगी जन्मखून इतकी महत्वाची ठरेल याचा विचार केला होतास का कधी? मॅडम, तुम्हाला काय म्हणायचंय? माझ्या मानेवरचा बर्थमार्क काय काय संबंध आहे या सगळ्याचा? माया, या मानेवरती देवाने जे डोकं दिलंय ना त्याचाही वापर करत जा कधी कधी. अथर्व आणि मीरा कुठे गेलेत? आपल्या अनाथाश्रमात. आणि ते आता काय करणार आहे? आता ते तिकडे गेलेत. ते फॉर्म्स बघतील, रेकॉर्ड चेक करतील. त्यात त्यांना आपण बनवलेला फॉर्म सापडणार आहे आणि त्या फॉर्मवर राधा नाव लिहिलंय आणि त्यात जन्म. ओ माय गॉड, म्हणजे मॅडम, आता ते दोघं घरी येऊन माझी जन्मखून चेक करणार आहेत. दिस इज द प्लॅन. शाबास. बघ माया, कळतंय का तुला? तुझ्याकडे आहे थोडं डोकं. फक्त आता एक काम कर, त्याला ना झोपू देऊ नकोस. हा, जा आता स्वतःच्या खोलीत जा आणि नाटक करायला तयार राहा. डोंट वरी मॅडम, ते मला बरोबर जमेल. मी एक गोष्ट लक्षात ठेव, उगाच जास्ती आगाऊपणा करून बडबड करत बसू नकोस. मीराला असंच वाटलं पाहिजे की तुला या गोष्टीबद्दल काहीही माहिती नाहीये. मीरासोबत नेहमी जशी वागतेस तशीच आजही वाग. खरं खरं. ऑफकोर्स मॅडम. जा. कशी सुटणार? नाही 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 नाही, श्राद्ध झालंय, काहीच नसेल केलं. कळेल. अरे काय करायचं याचं? काय करायचं? हे बघ, अथर्व कधी येईल ना परत परत परत. तू तू आधी खाली बस, खाली बस. हो हो रे बाबा, उठ आणि खाली बस. वडील यार, आणि मी नाही घाबरत अथर्वला. मला हवं तिथेच बसणार. आला आला अथर्व आला. मी नाही काय म्हणाला आता? मी का घाबरेल अथर्वला? मी काय घाबरलो नव्हतो. बाय द वे, आज मी झापला त्याला. सॉरी 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 म्हणत होता मला. मला म्हणाला तुला हवं तिथे बस, मी काही नाही बोलणार. तू अथर्वला झापलंस आणि तो तुला सॉरी म्हणाला. तुला जपणार